यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आम्ही आज निघालो सिन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या गोंदेश्वर मंदिराकडे. मी, कैलास आणि हिरामण. आमच्या मागे दीपक आणि विशाल भाऊ पण आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने द्राक्षेची बागा आहेत. थोडं पुढे गेल्यावर छोट्या घाटाच्या बाजूला पवनचक्क्यांचा सुंदर नजारा बघायला मिळतो. रस्त्यालाच एक आई भवानी देवीचे सुंदर मंदिर लागले. आम्ही पोचलो मंदिराजवळ. बाईक पार्किंगला लावली. दीपक भाऊ आणि विशाल भाऊ पण आमच्या पुढेच पोचले. विशाल भाऊंची स्माईल बघा. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे 12व्या शतकातील यादवकालीन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे, जे गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधले. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मध्यभागी मुख्य शिवमंदिर आणि सभोवताली गणेश, पार्वती, विष्णू व सूर्य अशी 4 उपमंदिरे असलेला हा शैव पंचायतन प्रकारातील भव्य समूह आहे. गोंदेश्वर मंदिराचा इतिहास आणि वैशिष्ट्ये. 1. स्थापना आणि काळ. हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधल्याचे मानले जाते. हे 125 फूट टाइम्स 95 फूट आकाराच्या भव्य चौथऱ्यावर उभे आहे. 2. स्थापत्यशैली. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत काळ्या पाषाणात कोरलेले आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात सुस्थितीत असलेल्या पंचायतन मंदिरांपैकी एक मानले जाते. 3. पंचायतन रचना. मुख्य शिवमंदिराच्या 4ही दिशांना उपमंदिरे आहेत, ज्यात पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांच्या मूर्ती आहेत. 4. संरक्षित स्मारक. भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराला 4 मार्च 1909 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. 5. सांस्कृतिक महत्त्व. या मंदिरात महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. असे मानले जाते की चक्रधर स्वामींनी येथे 4 महिने वास्तव्य केले होते. स्थान. सिन्नर हे शहर नाशिकपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर यादव काळातील शिल्पकलेचा आणि संस्कृतीचा एक मौल्यवान वारसा आहे.